नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण ऋषिकेश येण्याची वाटच पाहत असतात. तर जानकीला टेन्शन येते. तेव्हा आता सारंग ऐश्वर्याला हळूच विचारतो की ऐश्वर्या, अहो आपण बरोबर करतोस ना. तेव्हा आता ऐश्वर्या हळूच म्हणते की सारंग, अहो आता तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा, नाहीतर ही लोक आपल्याला यांच्याऐवजी खेळातून आपल्यालाच बाद करतील. तर सारंग म्हणतो की हो हो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ही सारंगला म्हणते की मी जरा आलेच. तर सारंग म्हणते की तर ऐश्वर्या आता जानकीजवळ येते आणि जानकीला आता मुद्दाम म्हणते की काय ग, अगं जानकी कधी येणार आहे तुझा नवरा, कारण माझ्या डिनरची वेळ झालेली आहे. काय चाललंय ह्या लोकांचे खरंच काही कळत नाही. आणि तेवढ्यात ऋषिकेश धावतच येतो आणि समोर जे काही पाहतो तर ते बघून मात्र आता ऋषिकेशला धक्काच बसतो. तेव्हा मात्र आता जानकी ऋषिकेश जवळ धावतच जाते. तर ऐश्वर्या म्हणते की हो आला, हिचा नवरा आला, बघा लवकर. तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, काय झाले. तेव्हा आता जे सर आहे तर ते सर म्हणतात की मिस्टर ऋषिकेश आतमध्ये या जरा. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की नाही, तो आतमध्ये नाही येऊ शकत, कारण तो खूप मानी आहे ना. मेलो तरी या घरामध्ये मी पाय ठेवणार नाही असे तो म्हणाला होता, पण याची बायको तशी नाही. ती एकदम या घरामध्ये आत शिरते एकदम कॅज्युअल, आणि या अगोदर मात्र ती आमच्या घरामध्ये वेश बदलून आली होती, माहिती आहे का तुम्हाला. एक नंबरची नाटकी बाई आहे ही. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की मला इथे का बोलावलं, आणि काय ग जानकी काय झाले, आणि तू इकडे काय करतेस. आता निकम सर म्हणतात की मी सांगतो ऋषिकेश रणदिवे काय झाले ते, कारण तुमच्या बायकोला आम्ही इकडे लाच देताना रंगे हात पकडले. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की काय लाच दिली, तर लगेच ते पैसे आहे तर ते पैसे दाखवतात. तेव्हा ऋषिकेशला ते बघून धक्का बसतो आणि जानकीच्या डोळ्यात मात्र पाणी असतं. ऋषिकेश म्हणतो की जानकी हे काय बोलतात. त्यावर आता जानकी म्हणते नाही ऋषिकेश, मी असं काही केलेले नाही, ऐश्वर्या खोटं बोलते. आता ऋषिकेश म्हणतो की अगं मग तू इकडे काय करतेस, रणदिवे बाई तर तिकडे देवळात तुझी वाट पाहतात. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की बघितलंस का सर, आओ आई तर देवळात आहे, माझे मिस्टर सांगतात ना की ही ऐश्वर्या खोटं बोलते, आणि ह्या ऐश्वर्यानेच त्यांना देवळामध्ये पाठवलेलं आहे, त्यामुळे मी इथे आले का आईंनाच भेटायला आले होते, परंतु ऐश्वर्याने हा सर्व प्लॅन केला आणि आईंना तिकडे पाठवले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं जानकी काय बोलतेस तू, अगं या अगोदर तर तू असे म्हणाली की सारंगने आईंना तिकडे पाठवले, आणि ए बाई अगं तू बरी आहेस ना, का तुझ्या गोळ्याबिळ्या सुरू आहेस की काय. नाही म्हणजे तू अगोदर एक बोलते आणि नंतर दुसरं सांगते, नेमकं तुझं काय चाललं. आणि नाही सर, तुम्ही या बाईवर विश्वास ठेवू नका, असं त्या सरांना जेव्हा म्हणते तेव्हा ऋषिकेशला सुद्धा राग येतो. ऐश्वर्या म्हणते की एक नंबरची फ्रॉड बाई आहे ही, वेळ घेऊन पेडगावला पांघरून घेऊन जाते, आणि मी आईंना बाहेर कुठेही पाठवलेले नाही, हा सर्व हिचा डाव आहे. अगोदर म्हणजे आम्हाला पैसे द्यायचे आणि मग घरच्यांना बाहेर पाठवायचं, नक्की हिचाच हा प्लॅन आहे. आणि जानकी अगं तुझा प्लॅन संपलेला आहे. तेव्हा मात्र आता जानकीला राग येतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या बस कर आता, आणि नाईक सरांना आणि बाकी सर्वांना म्हणते की हे बघा सर, तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका, आणि माझ्यावर सुद्धा तुमचा विश्वास नाही तर आईंना येऊन द्या. आई येथे आल्यानंतर सर्वांना कळेल की खरं काय आणि खोटं काय हे सर्वांना कळेलच. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की हो का, आई येऊन तर काय होणार आहे, सगळ्यांनी तुला पैसे देताना पाहिलेलं आहे, त्यामुळे तू काही उपयोग नाही होणार, आईंची वाट पाहायला लावू नको. तेव्हा आता नाईक सर म्हणतात की एक मिनिट, तुम्ही दोघीही शांत व्हा, आणि तुमचं भांडण काही संपेल हे आम्हाला नाही वाटत, पण मॅडम आम्हाला काय तो निर्णय घेऊन टाकावा लागेल. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो हो घेऊन टाका निर्णय, मी तर लगेच म्हणते तुम्हाला की निर्णय लगेच घेऊन टाका, तुम्ही ना या बाईला खेळातून बाद करा. आणि जानकीकडे बोट दाखवते. तर सारंग म्हणतो की हो हो बाद करा. तर जानकी आणि ऋषिकेश यांना हे ऐकून धक्का बसतो. तर जानकी म्हणते की काय बोलतेस. तेव्हा मात्र जजेस आहे तर ते म्हणतात की हे बघा ऐश्वर्या रणदिवे, मग आम्ही काय करायचं आहे ना ते आमचं आम्हाला ठरवून द्या, तुम्ही आम्हाला त्यात काही सांगू नका. तेव्हा मात्र ऐश्वर्या आता सॉरी म्हणते. तर आता जजेस हे जानकी रणदिवे यांना म्हणतात की जानकी रणदिवे, स्पर्धेमध्ये अगदी स्पष्टपणे नियम सांगण्यात आले होते की प्रतिस्पर्धी यांनी एकमेकांना भेटायचे नाही म्हणून, पण
तरी सुद्धा तुम्ही यांना भेटायला आलातच ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी म्हणते की सर, मी तुम्हाला खरंच सांगते, येथे मी माझ्या आईंना भेटायला आले होते. त्यांनी मला फोन करून बोलावून घेतलं, बाकी एवढंच. मी मनाने येथे नाही आले, त्यांच्या सांगण्यावरून येथे आले होते. तेव्हा आता जजेस म्हणतात की हे बघा जानकी रणदिवे, अहो त्यांनी जरी तुम्हाला बोलावून घेतलं, परंतु ते सिद्ध करण्यासाठी आता सध्या त्या येथे नाहीत. आणि मुख्य म्हणजे आम्ही स्वतः तुम्हाला लाच देताना सुद्धा पाहिलं. त्यामुळे काही वेळ तर आम्हाला 2च मिनिटं असा वेळ द्या आणि त्या या सर्वावर आम्ही विचार विनिमय करतो. त्यामुळे सो प्लीज तुम्ही शांतच राहा. त्यामुळे जे काही आदित्य कश्यप, निकम सर आणि जजेस आहे तर ते एका साईडला जातात आणि त्या तिघांमध्ये आता हे विचार सुरू असतो की डिस्कस काय करायचे ते. तेव्हा आता त्या तिघांचं एकमेकांशी झालेलं जे काही बोलणं आहे तर त्यावरून ठरवलं जातं. तेव्हा लगेच निकम सर पुढे येतात आणि आमचा निर्णय झालेला आहे असे ते सांगतात. बघा जानकी रणदिवे, आम्ही तुम्हाला खेळातून बाद नाही करत आहोत, परंतु मॅडम आहो तुम्ही या खेळातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा नियम मोडला आणि डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या स्पर्धकाच्या घरी आलात. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहे ना ते आम्ही कट करतो आणि तुमची चोरी पकडून दिली म्हणून ते मार्क्स आहे ना मिस्टर सारंग रणदिवे आणि मिसेस ऐश्वर्या रणदिवे यांना मिळतात. ते ऐकून आता जानकी आणि ऋषिकेश यांना धक्का बसतो. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग तर खूप खुश होतात. ऐश्वर्या म्हणते की थँक्यू सो मच, खरंच तुम्ही खूप असा करेक्ट निर्णय घेतला. तेव्हा मात्र आता सारंग सुद्धा म्हणतो की थँक्यू. तर आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघा, हे साफ चुकीचं आहे जे काही तुम्ही आता करतात ते. प्लीज तुम्ही हा निर्णय मागे घ्या, कारण माझी बायको असं काही करणार नाही, कारण ती लाज देणाऱ्यातली सुद्धा नाही, विश्वास ठेवा. आणि ऋषिकेश आता हात जोडतो आणि प्लीज हा निर्णय मागे घ्या अशी विनवणी करतो. तेव्हा आता जानकी सुद्धा हात जोडते की सर प्लीज असं करू नका. आम्ही दोघांनी या स्पर्धेसाठी खूप असे प्रयत्न केलेत आणि खूप कष्ट घेतलेत. खूप मेहनतीने आम्ही हा गुण कमवलेला आहे. त्यामुळे असं सहज कोणाला देऊन टाकू नका. प्लीज सर, प्लीज आमचं ऐका. अहो खरं काय खोटं काय याची शहानिशा तरी करा. तेव्हा आता निकम सर म्हणतात की 1 मिनिट, जजेसने त्यांचा निर्णय तुम्हाला सांगितलेला आहे आणि जर तुम्हाला त्यांचा निर्णय पटत नसेल तर मग तुम्ही स्पर्धेतून बाहेर जाऊ शकता. तर हे ऐकून आता जानकी आणि ऋषिकेश यांना आणखीन धक्का बसतो की नक्की हे काय होते ते. ऐश्वर्या आणि सारंग यांना तर खूप असं आनंद होतो, कारण आयता गुण त्यांना मिळालेला असतो. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग तर खुश होतातच, परंतु आता जजेस आणि बाकी आदित्य कश्यप आणि निकम सर निघून गेल्यानंतर ऐश्वर्या लगेच खुश होऊन म्हणते की वाव जानकी, अगं तू जो गुण मिळवला होता तो तर आम्ही पटकवला. त्यामुळे आता लेटेस्ट स्कोर आहे तर ऐश्वर्या 1 जानकी 1. तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश जानकीलाच आता रागवतो आणि म्हणतो की झाले का जानकी, तुझे समाधान झाले का? मी तुला सांगितलं होतं की स्पर्धा आणि हे जे काही माणसं आहेत त्यांना एकत्र आणू नको, पण नाही ऐकेल ती जानकी कुठे. शेवटी तुला जे हवं होतं तेच तू केलंस. अगं तू तर मला लाज आणलीस जानकी. तेव्हा मात्र आता जानकीला खूप असं वाईट वाटतं. जानकी हात जोडते ऋषिकेश समोर. तेव्हा लगेच ऐश्वर्या लगेच म्हणते की बापरे, आणि ऋषिकेश तेथून निघून जातो. आणि ऐश्वर्या आता जानकीला सुद्धा हाय आणि बाय करते आणि जा इथून असं म्हणते. तर आता जानकी फक्त ऐश्वर्याकडे पाहत असते. त्यानंतर आता ऋषिकेश तिकडे जात असतो तर जानकी धावतच त्याच्या मागे येते. ऋषिकेश असं करते. तेव्हा आता जानकी ऋषिकेशचा हात धरते. ऋषिकेश, मी तुम्हाला खरं सांगते, अहो त्या ऐश्वर्याने खरंच मला खोटं बोलून तेथे बोलावून घेतलं. मी तुम्हाला खरं सांगते की ऐश्वर्या माझ्याशी खोटं वागली. तेव्हा आता ऋषिकेश खूप भडकलेला असतो. जानकी, तू सुद्धा काय केलंस? तू सुद्धा मला फसवलंस ना. तू माझ्याशी खोटं बोलली, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू सुद्धा माझ्याशी खोटं बोललीस ना, ते पण या लोकांसाठी, आणि शेवटी तुला फटका मिळाला ना. बघ जानकी, मी तुला सांगत होतो. अगं जानकी, त्यांच्यामुळे आपला 1 गुण गेला. आपण इतक्या कष्टाने तो कमवला होता आणि त्या लोकांनी आपल्याकडून हिसकावून घेतला. आणि तू तर काय केलं? तू तर सगळ्यांसमोर मूर्ख ठरली. हरकत नाही, तुला कुठे काय वाटतं त्याचं, कारण या स्पर्धेपेक्षा माणसं महत्वाची आहे तुझ्यासाठी. त्यामुळे ठेव, तुला त्याच्यावर जितका विश्वास ठेवायचा असेल ना तितका ठेव. पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, अगं जितक्यांना तुला ते लोक फसवतील ना तितक्यांदा मात्र माझा तुझ्यावरचा विश्वास कमी होत जाईल. आणि आपल्यातील जर विश्वास संपला तर काय उरेल ग आपल्यामध्ये. तेव्हा आता जानकीचे डोळे भरून येते. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो काय बोलतात तुम्ही? कुठली गोष्ट कुठे नेतात? अहो मी मान्य करता की मी चुकले, म्हणून मी चुकले तर मला शिक्षा करा, परंतु असं अभद्र प्लीज बोलू नका. आणि हे बघा, एकच गुण आपल्यातून गेलेला आहे. आणखी स्पर्धा आहे ना ती बाकी आहेत आणि उद्याचं जे काही कॉर्डिनेशन आहे ना. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की काय कॉर्डिनेशन? आपल्यामध्ये कुठे
कुठे आहे ते कोऑर्डिनेशन? आज तर आपण एक गुण गमावला, उद्या तर स्पर्धा हरू, मग जिंकून तरी काय उपयोग आहे? जानकी सांग ना मला. अगं जानकी, श्री आणि सौ ही स्पर्धा आपण जिंकू किंवा नाही हे मी नाही सांगू शकत, पण नवरा बायको म्हणून आज आपण नक्कीच फेल झालो आणि खरं तर आपण श्री आणि या सौ स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत. तेव्हा आता जानकीला हे ऐकल्यानंतर खूप असं वाईट वाटतं, परंतु जानकी स्वतःला शांत करते आणि ऋषिकेश रागाने आता तेथून घरी निघून जातो. तेव्हा जानकी आता इतकी रडत असते की नक्की आता काय करू. त्यानंतर आता ऋषिकेश रागानेच घरी निघून येतो आणि घरी निघून आल्यानंतर मात्र सगुण आणि ओवी ह्या बसलेल्या गप्पा करत असतात. तेव्हा आता ऋषिकेशला इतकं रागात आलेलं पाहून सगुण आणि ओवी शांतच असतात आणि तेवढ्यात आता लगेच सगुणही ओवीला खुणावत असते की अगं विचार ना बाबांना काय झाले म्हणून. तेव्हा ओवी विचारते की अगं सगुणा मावशी, अगं आई कुठे आहे? तर लगेच सगुणा हळूच म्हणते की बाबांना विचार ना. तेव्हा ओवी लगेच बाबांकडे येते आणि बाबा आई कुठे गेली? तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की तसेही जानकी आजकाल कुठे काय मला सांगून जाते, येत असेल तर. तेवढ्यात आता जानकी तेथे येते तर ओवी लगेच उठते आणि आई असं म्हणून आईला घट्ट मिठी मारते. आता जानकीला काय बोलू आणि काय नाही असं होतं तर सगुणा विचारते की बहिणी अहो कुठे होतात तुम्ही? ओवी खूप काळजी करत होती तुमची. हो मात्र जानकी काही उत्तर देत नाही, सारखी ती ऋषिकेशकडे पाहत असते. तर सगुणा म्हणते की बहिणी चला आता मी निघते, खूप उशीर झाला, मला स्वयंपाक सुद्धा अजून करायचा आहे, येते मी. आणि ओवी बाय आणि जानकीला अगदी डोळ्याने खुणवून आधार देते आणि सगुणा आता तेथून निघून जाते. तेव्हा आता जानकीला ऋषिकेशला कसं समजावू हे कळत नाही, तिच्या डोळ्यात सारखं पाणी असतं. ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवायला जाते परंतु हात मागे घेते आणि म्हणते की ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश काही बोलत नसतो, अगदी शांत उभा असतो. तेव्हा आता ओवी विचारते की आई अगं काय झाले, बाबा का बोलत नाही, तुमच्यात काही झालं का? तर जानकी म्हणते की नाही ग बाळा, आमच्यात काय होणार आणि काही नाही, असं सगळं चांगलं आहे. आणि हो अगं शिरसेकर आरजी तुला बोलत होत्या, जा बरं ते काय म्हणतात. तर ओवी लगेच धावतच बाहेर जाते. तेव्हा आता लगेच जानकी रडतच ऋषिकेशला सॉरी म्हणते आणि मी तुम्हाला खरं सांगते ऋषिकेश खरंच फोन आला होता आणि म्हणून मी गेले होते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणूनच तू नवऱ्याच्या नवऱ्याला नजर मिळून तिकडे त्या खोटं ठरवलंस आणि निघून गेली, अगदी खोटं बोलून. जानकी अगं आपल्या भोळेपणाचा वारंवार जर कोणी फायदा घेत असेल तर आपण शहाणं व्हायचं आणि समोरच्याला वारंवार फायदा घेऊन द्यायचा, सांग ना आता जानकी. तेव्हा मात्र आता जानकी काही उत्तर देत नाही, ती सारखी रडत असते. ओवी सुद्धा रडतच आता दरवाजाजवळ उभी राहून या दोघांचं बोलणं ऐकत असते. आता ह्या दोघांमध्ये नक्की काहीतरी भांडण झालेलं आहे हे ओवीला समजते. त्यानंतर आता सुमित्रा आवाज देत घरी येते, कारण सारंगने सांगितलेलं असतं की मी येतो म्हणून, परंतु सारंग काही आलेलं नसतो. नाना आणि आजी ह्या बाहेरच हॉलमध्ये असतात. तर सुमित्रा हात येते आणि सारंगला परत आवाज देते. तर आजी म्हणते की काय ग सुमित्रा काय झाले? सुमित्रा विचारते की सारंग कुठे गेला? तर आजी म्हणते की कशाला इतका बोंबाबोंब करतेस ग, सारंगच्या नावाने काय झालंय? तर आता सुमित्रा म्हणते की का ओरडू नकोस ग, अगं इतका वेळ मी देवळामध्ये त्याची वाट पाहत होते आणि तो तर आलाच नाही. तिकडे काय झालं हे तुला माहिती आहे का? तर आजी म्हणते की तिकडे काय झाले हे तर मला माहिती नाही, परंतु येथे काय झालं हे तुला माहिती आहे का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय इकडे आणि इकडे काय झालं होतं? तर लगेच आजी म्हणते की हो ना, ती जानकी पैसे घेऊन आली होती सारंगला द्यायला, उद्याची फेरी जिंकण्यासाठी ती येथे पैसे घेऊन आली होती आणि गुंडेने हा बेत हाणून पाडला म्हणून हे सर्व झाले. तेव्हा मात्र आता तेवढ्यात तिथे सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा येतात. सौमित्रा आणि अवंतिका आता यांच्या सर्व काही लक्षात येते. नाना सुद्धा आता हे सर्व ऐकत असतात. नानांना खूप राग येतो. तेव्हा आता सौमित्राला इतका राग येतो, सौमित्र म्हणतो की आजी बाद झाले, अगं आजी तुझ्या वयाला नाही शोभत इतकं खोटं बोलणं, एका आजीसारखं तुला वागता येत नाही, परंतु निदान आपल्या मुलीशी तरी खोटं बोलू नको, कारण या वयात तू खोटं बोलते हे तुला नाही शोभत, सतत तू त्या ऐश्वर्याची बाजू घेते आणि खोटं बोलत असते. तेव्हा सुमित्राच्या काही लक्षात येत नाही. ती सौमित्राला विचारते की सौमित्र अरे हे सर्व काय आहे, हे सर्व काय बोलतोस तू? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सांगतो आई, सर्व काही सांगतो, पण त्या अगोदर मला एक गोष्ट सांग की तू जानकी वहिनीला येथे का बोलावून घेतलं होतंस? तर सुमित्रा म्हणते की अरे सारंगनेच मला तसे सांगितले होते, त्याला जानकीची माफी मागायची होती म्हणून मी त्याचं ऐकलं आणि जानकीला इथे बोलावून घेतलं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की आई आजपर्यंत मी फक्त ऐकून होतो की एक सडका आंबा अख्ख्या आंब्याची पेटी नासवतो, पण आज मात्र मी आपल्या घरामध्ये अगदी प्रत्यक्ष पाहतोय. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ना, कालपर्यंत आपले जे साधे आणि सरळ असणारे सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या खांद्याला खांदा लावून लबाडी करतात आई,
आणि जानकी वहिनी सुद्धा आई तुमच्यासारख्याच भोळ्या आहेत लगेच विश्वास ठेवतात. अहो सारंग भाऊजींनी तुम्हाला जाळ्यात अडकवलं आणि त्यासाठी मात्र धडधडीत ते खोटं बोलले. खरं तर आई तुमचा हा वापरच करून घेतला त्यांनी. तेव्हा मात्र हे ऐकल्यानंतर सुमित्राला आता खूप मोठा असा धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की त्या रणदेवी बाईंनी रस्ता दाखवला आणि त्यांनी फोन केल्यानंतर लगेच म्हणजे तू लगेच तिकडे निघून गेलीत. घराबाहेरचा रस्ता त्यांनी दाखवला होता तरी सुद्धा त्यांचं ऐकून तू तिकडे गेली. आज जे काही झालं त्यात त्या सुद्धा सामील असतील असा एकदा सुद्धा प्रश्न तुझ्या मनात नाही आला का जानकी? तेव्हा जानकी मात्र आता रडत खाली मान घालून उभी असते. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो तू शहाणं व्हायचंच नाही असेच तू ठरवले ना. अगं जानकी तू नात्यांपुढे हे सर्व स्पर्धेचे नियम विसरलेत परंतु ती ऐश्वर्या आणि ते सारंग नाही विसरले. त्यांनी तुला घरी बोलावून चक्रव्यूह रचले आणि त्या चक्रव्यूहात तू अगदी अलगद अडकत गेली. तुझ्या कॅरेक्टरवर तर त्यांनी संशय घेतला परंतु इतक्या कष्टाने मेहनतीने मिळवलेला हा आपला एक गुण सुद्धा त्यांनी पटकवला आणि तो गुण सुद्धा आपण गमावून बसलो. मला सांग जानकी अगं ही स्पर्धा आपल्याला जिंकणं किती महत्वाची आहे. शेतकऱ्यांचं भवितव्य याच्याशी जोडलं गेलेलं आहे हे तुझ्या का लक्षात येत नाही जानकी? जानकी अगं ही स्पर्धा जर आपण हरलो आणि आपली ॲप बंद झाली तर याचा काय परिणाम होईल याचा विचार तू केलास का? त्यामुळे शेतकरी पुन्हा 2 पावलं मागे जातील आणि जानकी आपण रस्त्यावर येऊ. जानकी हे बघ आपला संसार आणि शेतकऱ्यांचं भवितव्य हे सर्व काही आता या स्पर्धेवर अवलंबून आहे. या स्पर्धेशी जोडलं गेलेलं आहे. लक्षात का घेत नाही तू? त्यामुळे मला एक गोष्ट सांग जानकी तू काय निवडणार आहे नाती की स्पर्धा? आणि हे सर्व जाऊन दे जानकी आज जर मी तुझ्या जागी असतो आणि मीच जर ही चूक केली असती तर तुझ्या मनाला काय वाटलं असतं? अगं रस्सीखेच खेळताना तूच मला मार्ग दाखवला होता आणि आज मात्र तू स्वतःच हा मार्ग भटकलीस. जानकी अगं ही स्पर्धा आपल्याला जिंकण्यासाठी खूप महत्वाची आहे परंतु तुझ्या एका चुकीमुळे आता सर्व काही उद्ध्वस्त होईल. ते मी खपून घेणार नाही कळलं का तुला? तेव्हा आता ओवी हे सर्व ऐकते. ओवी आता आई असं म्हणते आणि जानकी ही ऋषिकेशला सॉरी बोलत असते परंतु ओवीचा आवाज ऐकल्यानंतर जानकीला वाईट वाटतं तर ओवी धावतच त्यांच्याजवळ येते आणि प्लीज आई आणि बाबा तुम्ही भांडू नका असं रडतच म्हणते. आपली हॅपी फॅमिली आहे ना? ते जानकी म्हणते की अगं बाळा अगं कोण म्हणतं आपली आहे हॅपी फॅमिली आणि कशाला रडतेस बरं? रडू नकोस म्हणून जानकी आपल्या हाताने ओवीचे डोळे पुसते आणि डोळे पुसून तिला शांत करते. अगं ओवी आणि बाबा आणि मी एका महत्वाच्या गोष्टीवर डिस्कस करत होतो. आम्ही एकमेकांशी नाही भांडत बाळा त्यामुळे तुला तसं वाटलं असेल हो की नाही ऋषिकेश? ऋषिकेश मात्र आता जानकीशी एकही शब्द बोलत नाही. तो फक्त अगदी रागाने जानकीकडे पाहत असतो. काही उत्तर न देता लगेच आता ऋषिकेश बाहेर निघून जातो तर ओवी पुन्हा आता खूप रडते आणि आईला घट्ट मिठी मारते. त्यानंतर मात्र आता इकडे आजी अवंतिकाच्या मागे लागते. सासूचे कान तू भरू नकोस एवढं काही झालेलं नाही. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो का? अगं आजी तू काय बोलतेस? काही झालेले नाही. अगं त्या ऐश्वर्याने प्लॅन करून जानकी बहिणीला इथे बोलावून घेतलं आणि त्यासाठी आईचा उपयोग करून घेतला. आईकडून फोन करून घेतला आणि आई म्हणेल ती पूर्व दिशा मानणारी जानकी बहिणी आईचं ऐकून लगेच इकडे यायला निघाली. आणि त्यानंतर मात्र तो सारंग आहे ना त्याने बरोबर आता प्लॅन करून आईला घराच्या बाहेर पाठवले आणि लाच दिल्याच्या प्रकरणामध्ये मात्र जानकी बहिणीला अगदी व्यवस्थित त्या प्लॅन मध्ये अडकवलं. तेव्हा अवंतिका म्हणते की हो आई अहो हे दोघं इतके चीप झालेत ना. अगदी बरोबर प्लॅन करून त्यांनी जानकी बहिणीला फसवलं आणि फसवलं तर फसवलं परंतु जे काही ते स्पर्धेतील जजेस आणि सर आहेत ना त्या सर्व कमिटी वाल्यांना तेथे बोलावून घेतलं आणि लाच देताना मात्र त्यांच्या समोर हे सर्व त्यांना रंगेहात पकडलं असं दाखवलं. आणि त्या जजेसने सुद्धा आता त्यांच्यावरच म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या या दोघांवर विश्वास ठेवला आणि त्यातील जानकी बहिणीचा एक गुण कट करून तो ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना दिला. आणि नशीब आम्हाला हे प्रकरण जे काही झाले ना तर गुलाब दादांकडून कळले. तेव्हा आता आजीला राग येतो. आजी लगेच अवंतिकाला म्हणते की तू गप्प बस. प्रेमात आणि या स्पर्धेमध्ये जे काही असतं ना ते सर्व क्षम्य असतं आणि आज जर ते ऐश्वर्याने असं केलं नसतं तर ते स्पर्धा हरले असते. तेव्हा आता सुमित्राला सुद्धा आजीचा राग येतो तर सुमित्रा रागाने आजीला म्हणते की गप्प बस. तेव्हा सुमित्रा लगेच सारंग 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 अगोदर बाहेर ये म्हणून रागाने सारंगला आवाज देते तर ऐश्वर्या आणि सारंग लगेच
लगेच खाली येतात। तेव्हा मात्र लगेच सारंग म्हणतो की आई अगं काय झालं, आणि आलोच लगेच, पण आई अगं काय झालं, तू इतक्याने का ओरडतेस, असं काय घडलं? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय रे सारंग, तू तर देवळात नाही आला। सारंग म्हणतो की अगं आई बरं झालं मी नाही आलो ते, अगं काय सांगू केवढा गोंधळ येते झाला, अगं ती जानकी। सुमित्रा म्हणते की जानकी, अरे सारंग काय बोलतो, अरे तुला जानकीला वहिनी सुद्धा म्हणायचं नाही का? तेव्हा ती काय स्वतःहून आली होती का? अरे तुम्ही तिला बोलावून घ्यायला लावलं आणि तिच्यावर वाटेल तसे घाणेरडे आरोप केले तुम्ही। शी, अरे सारंग लाज वाटते मला तुझी, कारण माझ्या पोटचा मुलगा असून सुद्धा मला सुद्धा तू फसवलं आणि जानकीला सुद्धा फसवलं, लाज वाटते मला तुझी। तर सारंग म्हणतो की आई अगं माझं ऐकून तरी घे, परंतु सुमित्रा म्हणते की एकही शब्द तू आता बोलू नकोस, मला दोघांना जी बेईमानी करायची होती ती तुम्ही दोघांनी करायची होती, आणि तुमचे हे लबाडीने भरलेले घाणेरडे हात आहे ते तुम्ही माझ्या पदराला का पुसले, का तुम्ही मला यात सामील करून घेतले? तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की आई अहो तुम्ही त्यांना कशाला विचारतात, मला विचारा, मी सांगते तुम्हाला। आणि हे बघा आई, जे काही केले ना ते सर्व आपल्या फायद्यासाठीच केले, आणि आई एक गोष्ट चांगलीच लक्षात घ्या की ही स्पर्धा आपल्याला हरून चालणार नाही, हे सगळं काही करतो ना ते आपल्या चांगल्यासाठीच करतो आम्ही। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं तुमच्यामध्ये जर चांगलं खेळण्याची हुशारी नाहीच म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गाने खेळतात, आणि वर मला जानकी बरोबर खोटं बोलायला सुद्धा तुम्ही भाग पाडतात। तर आता लगेच सारंग म्हणतो की आई हे बघ अगं ठीक आहे, काय होतं एवढंसं खोटं बोलल्यानंतर? तेव्हा मात्र आता सुमित्राला राग येतो, एक सनकणी अशी सुमित्रा सारंगच्या कानामागे देते, सारंग लगेच उलटा पालटा होतो आणि ऐश्वर्या सारंगला धरते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय होतं, अरे मी तुमच्यासारखे होते हे लक्षात घे, तुमच्यासारखं नाही व्हायचं हे लक्षात घे, मी मेले तरी सुद्धा मला तुमच्यासारखं नाही व्हायचं। अरे छोट्यातील छोटी गोष्ट सुद्धा तू मला आणि जानकीला विचारून करत होता, आणि आज मात्र दोघींना फसवताना लाज तुला वाटली नाही का? अरे तुझ्यामुळे मी ऋषिकेश समोर खोटी ठरले। तेव्हा मात्र सारंग म्हणतो की खड्ड्यात गेला तो ऋषिकेश। तेव्हा आता सुमित्राला आणखीन राग येतो, सुमित्रा आणखीन सनकणी सारंगच्या कानामागे देते आणि आणखीन दुसरी सुद्धा देते। तेव्हा आता सर्वांना धक्का बसतो, नानांना हेच हवं असतं, नाना म्हणते की आणखीन मार असे खुणावून म्हणतात। तेव्हा आता आजी म्हणते की अगं काय करतेस, तर सुमित्रा इतकी भडकलेली असते, सुमित्रा म्हणते की वठणीवर आणते आणि तू सुद्धा मध्ये सुद्धा बोलू नको, मला आता राहून इतकं वाईट वाटतं, ऋषिकेशची नजर सारखी माझ्या समोर येते, त्याला सुद्धा आता असंच वाटत असेल की मी सुद्धा यांच्यामध्ये सामील झाले म्हणून। आणि बिचारी जानकी अगोदर ती या दोघांच्या जाळेमध्ये सापडली, आणि घरी गेल्यानंतर मात्र ऋषिकेश तिच्यावर खूप असा रागवला असणार, आणि हे जे काही झालं ना ते सगळं काही सारंग तुमच्या दोघांमुळे झालं। तेव्हा आता सारंग रडत म्हणतो की मार आई, तू मलाच मार ना, आणि त्याने जे काही केलं ते, तर सुमित्रा म्हणते की त्यांनी जे केलं ना त्याची शिक्षा ते भोगतात, त्यांचा गुन्हा सिद्ध झाला नाही तरी सुद्धा ते शिक्षा भोगतात, पण तुम्ही दोघं तर कायम शिक्षा म्हणजे चुकीचं वागतात, आणि शिक्षा सुद्धा तुम्हाला भोगता येत नाही, आणि तरी सुद्धा तुमच्यासाठी आणखीन काय करू मी ते सांगा, तुम्हाला काय शिक्षा देऊ ते मला सांगा। आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की जर तुम्ही मला गृहीत धरलं आणि माझ्या शांत बसण्याला जर माझा दुबळेपणा तुम्ही समजला, तर तुम्हाला सुद्धा मी या घराच्या बाहेर काढू शकते, ही गोष्ट लक्षात घे। फक्त तुलाच नाही, तुझ्या बायकोला सुद्धा, ह्या ऐश्वर्याला सुद्धा घराच्या बाहेर काढण्याची धमक माझ्यात आहे। तेव्हा नाना सुद्धा म्हणतात की हो, आणि ऐश्वर्याकडे बोट दाखवतात, सुमित्रा तू करते ते बरोबर बोलतेस। तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की वा आई, अगं काय बोलतेस, अगं त्या सावत्र मुलासाठी ह्या सख्या मुलावर हात उचलला तू। तेव्हा सुमित्राला आणखीन राग येतो, सुमित्रा पुन्हा सारंगवर ओरडते की सारंग। तेव्हा सारंग तर लगेच आता कधी न बोलणारा सारंग आवाज उंचावून बोलतो की काय सारंग, तो ऋषिकेश आपली कंपनी बर्बाद करायला निघाला आणि तो येणार नाही हे घर आणि कंपनी वाचवायला। तेव्हा मात्र आता सारंग खरं बोलून जातो, तर ऐश्वर्या लगेच आता सारंग जे काही बोलतो म्हणून आता ऐश्वर्याला धक्काच बसतो की सारंग आता खरं सांगतो की काय। परंतु आता घर आणि कंपनी वाचवायला असं म्हटल्यानंतर सुमित्रा आणि बाकी सर्वांना धक्का बसतो। सुमित्रा म्हणते की काय घर, तर सारंग म्हणतो की हो घर सुद्धा। तेव्हा आता नाना म्हणतात की काय घर, तर आता सारंग म्हणतो की हो आई, ह्या कंपनी सोबत ते घर सुद्धा गहाण आहे आई। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांना इतका जबर भयानक धक्का बसतो, आणि आता सर्वजण ह्या सारंगकडे पाहत असतात। नाना सुद्धा आता
आता बोलणार असतात. तर मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या म्हणत असते की ही स्पर्धा सुद्धा आम्ही जिंकू आणि ही घर आणि ही कंपनी ही दोघेही स्पर्धा जिंकून आम्हीच दोघे वाचू. तेव्हा नंदीबाईला सारखा सारंग फक्त मान डोलावत असतो आणि ऐश्वर्याचे बोल बोलत असतो. त्यानंतर आता स्पर्धेसाठी इकडे जानकी आणि ऋषिकेश तयार होतात. तर ओवी म्हणते की हे बघ आई, कॉर्डिनेशन डाऊन आहे, तुमचं पॅचअप तर झालंच पाहिजे. आणि आता स्पर्धेला सुरुवात होती. जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये मात्र मतभेद असतात. ऋषिकेश जानकीचं काही ऐकायला तयार नसतो आणि जे काही पाण्याचे टँक भरायचे असतात तर ऋषिकेश एकटाच आपली बाटली त्या टँकमध्ये टाकत असतो. जानकीची मदत तो काही घ्यायला तयार नसतो आणि बाकीचे जे काही कपल्स आहे तर ते एकमेकांच्या मधोमध एकमेकांना मदत करून तो टँक भरत असतात. परंतु ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. जानकी खूप काही समजावते आणि जानकीच्या हातातील बादली ही पाय घसरल्यामुळे खाली पडते आणि जानकी खाली पडणार तोच ओवी जोरात आई असं ओरडते. तर ऋषिकेश धावतच आता जानकीकडे